जुना बीडी घरकुल पोषमा मंदिर ते धनलक्ष्मी मंदिर हा रस्ता सन 2023-24 मध्ये आमदार निधीतून मंजूर झाले असल्याचे बोर्ड लावलेला आहे। अनेक वर्ष हा रस्ता नादुरुस्त होता। याचे डांबरीकरण करण्याचे काम गेल्या 3 महिन्यापूर्वी सुरू झाले। नागरिकांना वाटत होते की लवकरच हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण होईल। या रस्त्यावर वहिवाट प्रचंड आहे, परंतु ठेकेदार अर्धवट रस्ता डांबरीकरण करून सोडून दिला। त्याला विचारले असता पुढील काम दुसरे ठेकेदार करणार आहेत। नागरिक आशेने वाट पाहत होते, परंतु रस्ता झालाच नाही। त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली। अपूर्ण रस्ता होत नसल्याची सत्यता पडताळून घेण्यासाठी तेथील रहिवासी राजन्ना पुट्टा यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सरकार पोर्टलवर माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्या नावे तक्रार नोंदवली असता सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यालयातून फोन आला की सदर रस्ता हा PWD अंतर्गत येते। श्री पुट्टा यांनी तसे पत्र देण्यास सांगितले। नंतर PWD कडून फोन आले की सदर रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या अंतर्गत येते। श्री राजन्ना पुट्टा यांच्या आग्रहामुळे PWD कडून दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी लेखी पत्र मिळाले। या पत्रात असे नमूद आहे की आमदार निधीतून मंजूर झालेल्या उपलब्ध निधीतून पोषम्मा मंदिर ते युनिक टाउन गेट पर्यंतचा 173 मीटरचा रस्ता डांबरीकरण केले असून उर्वरित लांबीचे बांधकाम स्थानिक प्राधिकरणाने विकसित करणे अपेक्षित आहे। वास्तविक आमदार निधीतून पोषम्मा मंदिर ते धनलक्ष्मी मंदिर पर्यंतचा रुपये 17 लाखाचा कामाचा बोर्ड आहे। राजन्ना पुट्टा यांनी आपले मत मांडताना पोषम्मा मंदिर ते धनलक्ष्मी मंदिर रस्ता डांबरीकरणाच्या कामामध्ये मोजमापामध्ये संभ्रम आहे। महानगरपालिका PWD कडे बोट दाखवते आणि PWD महानगरपालिकेकडे बोट दाखवते। यामुळे सर्वसामान्य नागरिकाला नाहक त्रास होतो। राजन्ना पुट्टा यांचे म्हणणे आहे की रस्ता कोणाच्या अंतर्गत आहे याच्याशी आमचं काहीही संबंध नाही। रस्त्यावर एखाद्याचे जीव गेल्यावर शासन हा प्रश्न सोडविणार का? उद्योग बँकेचे रहिवासी श्री हनुमंतू गोरट्याल, श्री श्रीनिवास नक्का यांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम हाती घ्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला। यावेळी युनिक टाउन पद्मावती कॉम्प्लेक्स उद्योग बँक सोसायटी मधील रहिवासी उपस्थित होते। प्रतिनिधी लोकप्रहार न्यूज सोलापूर। आज आपण जुना बीडी घरकुल या भागातील युनिक टाउन आणि या इथे पद्मावती विलास आणि धनलक्ष्मी नगर या परिसरात आलो आहोत। हा धनलक्ष्मी नगर इथून म्हणजे जवाहर नगरचा रस्ता आहे, त्यातून आपण उजव्या साईडला आपण टर्न घेतला तर वर्षाबार आणि इथून घरकुलला एकमेव एंट्री आहे। तर हा जो कच्चा रस्ता आहे म्हणजे घरकुल जेव्हा झालेला आहे, जेव्हा म्हणजे घरकुलचा विकास झालेला आहे, जे इंटरनल रस्ते वगैरे सगळे झालेले आहेत, तेव्हापासून ते आजतागायत हा रस्ता झालेलाच नाही, हे सत्य आहे। आणि आमदार निधी 2024 आणि 25ला म्हणजे मंजूर झालेला होता किंवा त्याच्या अगोदर 23-24ला मंजूर झालेला होता, पण लगेच हा रस्ता आमदार निधीतून करण्यात आलेला नाही। त्याला 2 वर्षाचा विलंब लागला। तर मागील 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी अर्धवट रस्ता झाला। म्हणजे बीडी घरकुल पोषम्मा देवस्थान पासून ते वर्षा बिअर बार आणि युनिक टाउनच्या फक्त त्या गेट्स पर्यंतच रस्ता झाला, डांबरी रस्ता। युनिक टाउनच्या गेट पासून ते धनलक्ष्मी नगर बोर्डापर्यंत म्हणजे जो जवाहर नगरचा आहे ना, तिथपर्यंत रस्ता झालेलाच नाही आहे। आता ह्या इथे परिसरात राहणारे लोकांचे असं म्हणजे प्रश्न आहे की हा रस्ता का झाला नाही, त्याला अडथळा काय, आणि अजून किती वर्ष आम्ही अशी या म्हणजे या दलदलीतून चिखलातून, आता तुम्ही पाणी दिसतंय, प्रत्येक पाऊस आला ना, जरा 1 मिनिट सारखा, छोटा जरी पाऊस आला ना, इतकं मोठं म्हणजे आता तलावाचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला दिसतो। आता ती बघा, ती गाडीवर त्यांना पण जाता येत नाही, त्यांचे सगळे जे जीवनावश्यक ते वस्तू आहेत ते पाण्यात म्हणजे त्यांना पाणी वगैरे ते लागलेलं आहे। तर हे दरवर्षीची समस्या आहे। मग हा रस्ता कधी होणार काय नाही असं प्रश्न हे नागरिक विचारतात। आपण त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलूया। इथे उद्योग बँकेचे माजी सेवक आहेत, नक्का साहेब आहेत, पुट्टा साहेब आहेत, नक्का हँडलूमचे मालक नक्का साहेब आहेत, अजून इकडे पद्मावती सोसायटीचे सचिव आहेत हनुमंतू गोरट्याल काका। आपण त्यांच्याशीच आता त्यांच्या व्यथा आपण जाणून घेऊयात। पुट्टा साहेब, काय सांगाल, काय म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? नाही, आता कसं पोषम्मा मंदिर ते धनलक्ष्मी मंदिर पर्यंतचा हा आमदार निधीतून मंजूर झालेला रस्ता आहे, काय तो पूर्ण होणं गरजेचं आहे आमदार निधीमधून। पण ज्यावेळी आम्ही प्रत्येक वेळी सगळ्यांनी एकत्र येऊन ज्या चर्चा करतो किंवा रस्ता होताना आम्ही त्यांना विचारलं ठेकेदाराला, त्यावेळी म्हटलं की तो ठेकेदार काय म्हणतो की त्या युनिक टाउनच्या कंपाऊंडपर्यंतचा आमचा ठेका आहे आणि त्यानंतरचा जो रस्ता आहे ना दुसऱ्या ठेकेदाराला ऑर्डर दिलेला आहे। अशा पद्धतीनं म्हणजे मोगम बातम्या आम्हाला मिळत होत्या।
मग अशा परिस्थितीमध्ये ना मी सरकार पोर्टलवरती तक्रार केली की बाबा आमदार निधीतून रस्ता झालेला अपूर्ण रस्ता का झाला. मग सरकार पोर्टलवरती तक्रार केल्यानंतर 15 ऑगस्टला तर कॉर्पोरेशनला तक्रार केला. मी कॉर्पोरेशनकडून मला असं मेसेज मिळालं की हा जो रस्ता आहे हा रस्ता कॉर्पोरेशनच्या आधीत येत नाही, ते PW डिपार्टमेंटकडे हा रस्ता आहे, आमच्याकडे नाही आहे. म्हटल्यानंतर तो कागदपत्र त्या कॉर्पोरेशनने PW खात्याकडे वर्ग केला आणि PWकडून मला फोन आला की हा जो रस्ता आहे ना तो कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये येतो, तो PW खात्याकडे नाही आहे. अशा पद्धतीचे उत्तर. मग मी त्यावेळी त्यांना काय म्हटलं, तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते मला लेखी द्या. कॉर्पोरेशनने तेच बोललं आणि PWलाही तेच बोललं. तर PW खात्याकडून आपल्याला लेखी उत्तर मिळालं की पोशामा मंदिरपासून ते धनलक्ष्मी मंदिर हा जवळजवळ 1250 फूटचा आहे. त्याच्यामध्ये युनिक टाऊन पद्धतीचा जो रस्ता झाला तो आमदार निधीतून झालेला आहे. 20 लाखाचा बजेट होता. त्या प्राप्त निधीमध्ये उपलब्ध निधीमध्ये आम्ही तिथंपर्यंत रस्ता केलेला आहे आणि पुढचा जो रस्ता आहे तो कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये येतो आहे. आता कॉर्पोरेशन काय म्हणतं की तो PW खात्याकडे येतं. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक कोणाकडे दाद मागणार, न्याय मागणार आणि किती दिवस सहन करायचं. एखादा माणूस मेल्यानंतर शासन जागा होणार का, हा पहिला प्रश्न आहे. तर या बाबतीत शासनाने जागा व्हायला पाहिजे आणि हा रस्ता ताबडतोब करायला पाहिजे अशी आमची विनंती. माझ्याकडे लेखी तक्रार आहे. कॉर्पोरेशन PWकडे बोट दाखवतं, PW कॉर्पोरेशनकडे बोट दाखवतं. मग रस्ता केव्हा होणार हा प्रश्न आहे. बरं, काय सांगाल आपण? गेल्या कमीत कमी या रस्त्याचं अडचण म्हणजे ना 30 ते 35 वर्ष झालं हा रस्ता अजिबात पायवाट होतं आणि आत्तापर्यंत रस्ता झालेला नाही आहे. हा सगळं आजूबाजूला सोसायटी आहेत, परंतु नागरिकांचं येणं जाणं खूप आहे. तरी पण या सोसायटीमध्ये आत्तापर्यंत आजपर्यंत रस्ता झालेला नाही आहे. परंतु लवकरात लवकर रस्ता करण्यात यावा म्हणून मी 2 शब्द सांगतो. काय सांगाल आपण? की मला या प्रसंगी एकच म्हणायचं आहे की बाबा शासन व्यवस्था, महापालिका आणि सरकार ह्या लोकांनी लोकांच्या हितासाठीच काम करत असतात. लोकांच्या हितासाठी काम करत असताना संपूर्ण याच्याकडे लक्ष पाहिजे. काही ठिकाणी तुम्ही रस्ता करता, काही ठिकाणी सोडून देता. कशासाठी अजूनही समजलेलं नाही आणि कोणाला विचारावं दाद तेही समजत नाही. पण हे रस्ता करत असताना आमच्या लक्षात आलं की बाबा हे पूर्णपणे घरकुलमधील पोशामा मंदिरपासून धनलक्ष्मी मंदिरपर्यंत हा रस्ता होणे गरजेचा होता आणि तसं मंजूर पण आहे. असं असतानासुद्धा त्यांनी त्या कुठल्या युनिक टाऊनच्या गेटपर्यंत अर्धा रस्ता केला आणि पुढचा रस्ता सोडून दिला. त्याला कारणं वेगवेगळं सांगतात, पण ते आम्हाला पटण्यासारखे नाही. यातून एकच आम्हाला म्हणायचं आहे, तुमचे काही असो राजकारण तिकडे बाजूला ठेवा, फक्त हे रस्ता सामान्य लोकांच्या हितासाठी हे रस्ता होणं गरजेचं आहे. जेवढं लवकर तुम्हाला रस्ता करता येईल करा, अन्यथा इथले लोक आंदोलनास तुमच्या समोर येतील. त्याला पूर्णपणे तुम्ही जबाबदार राहाल. हा रस्त्यावरती अनेक बेकायदेशीर वाहने जातात काय आणि याचं एक तर हा रस्ता बंद करायला पाहिजे. बेकायदेशीर वाहने जातात ते जाऊ नये आणि हा रस्ता व्यवस्थिशीर होणे गरजेचं आहे. महापालिका जबाबदारी घेतं का PW जबाबदारी घेतं हा समजा. शासनाने जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि शासनाने याच्यामध्ये तत्परतेने लक्ष देऊन ताबडतोब हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, नाही तर आम्ही सगळे लोक इथं आंदोलन करणार आहे.